ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका। बनावट शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात आतापर्यंत अटक, चौकशी आणि फरार संशयितांचा शोध या घडामोडींना वेग आला असताना आता तपासाचे लक्ष संच मान्यतेपेक्षा अधिक पदांना दिलेल्या मान्यता आणि बिंदू नामावलीची पडताळणी न करता मंजूर करण्यात आलेल्या प्रस्तावांकडे वळू शकते, अशी चर्चा शिक्षण क्षेत्रात सुरू आहे। शिक्षण विभागातील सूत्रांच्या मते कोणत्याही संस्थेला शासनाने मंजूर केलेल्या संच मान्यतेपेक्षा अधिक शिक्षक किंवा कर्मचाऱ्यांना मान्यता मिळाली असेल तर त्यामागील संपूर्ण प्रशासकीय प्रक्रिया तपासण्याची आवश्यकता निर्माण होते। विशेषतः रिक्त पद उपलब्ध होते का, आरक्षण रोस्टर, बिंदू नामावली योग्य होते का, नियुक्ती नियमांनुसार झाली का आणि त्यानंतर शालार्थ आयडी कसा मंजूर झाला, या सर्व बाबी तपासाचा केंद्रबिंदू ठरू शकतात। तपासादरम्यान संस्था चालक, मुख्याध्यापक, संबंधित शिक्षण अधिकारी, उपशिक्षण अधिकारी तसेच प्रस्तावांवर प्रक्रिया करणारे अधिकारी व कर्मचारी यांनी आपापल्या जबाबदाऱ्या नियमानुसार पार पाडल्या होत्या का, याचाही शोध घेतला जाऊ शकतो। जर कोणत्याही स्तरावर नियमांचे उल्लंघन झाल्याचे पुराव्यांवरून स्पष्ट झाले तर संबंधितांवर कायदेशीर जबाबदारी निश्चित होऊ शकते। याशिवाय मंजुरी आदेश, सेवा पुस्तके, उपस्थिती नोंदी, बिंदू नामावली, वेतन मंजुरी आणि शालार्थ प्रणालीतील नोंदी यांची परस्पर पडताळणी करून विसंगती शोधण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। त्यामुळे अनेक वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या प्रकरणांची देखील फेरतपासणी होऊ शकते। ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।